आप देख रहे हैं UCN न्यूज, खबर वही जो हो सही। नमस्कार, मी वर्षा कुलकर्णी। आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आज आपल्याकडे सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता चेतनजी राजहंस आलेले आहेत। सनातन संस्थेला 25 वर्षे पूर्ण होत आहेत, त्या निमित्ताने आजच्या या विशेष मुलाखतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंसजी सध्या भारतभर प्रवास करून अध्यात्म प्रसाराचं कार्य करत आहेत। त्याचबरोबर त्यांनी सनातन संस्थेच्या 10हून अधिक ग्रंथांचं संकलनही केलेलं आहे। तर आज सनातन संस्थेला 25 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल आपण हा विशेष संवाद त्यांच्याशी साधणार आहोत। नमस्कार। नमस्कार। मी आपल्याला सर्वप्रथम विचारू इच्छिते की सनातन संस्थेच्या स्थापनेला आता 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत। तर सनातन संस्थेची स्थापना 25 वर्षांपूर्वी होत असताना कोणता उद्देश नेमका डोळ्यांसमोर ठेवून या संस्थेची स्थापना झाली होती आणि आता 25 वर्षानंतर तो उद्देश साध्य झाला आहे का असं तुम्हाला वाटतं? सनातन संस्थेची स्थापना 22 मार्च 1999 या दिवशी झाली होती आणि या स्थापनेचा उद्देशच हा होता की लोकांना वैज्ञानिक परिभाषेत म्हणजे सायंटिफिक लँग्वेज मध्ये अध्यात्म कळावं। सनातन धर्मामध्ये अध्यात्मशास्त्र आहे, तर या अध्यात्माचा जीवनात आनंदी जीवन जगण्यासाठी उपयोग होऊ शकतो किंवा तणावमुक्त जीवन जगण्यासाठी उपयोग होऊ शकतो। हे तर या दृष्टिकोनातनं हे जे शास्त्र आहे अध्यात्मशास्त्र हे लोकांना जर वैज्ञानिक भाषेत कळलं आजच्या विज्ञान युगात, तर लोक ते अध्यात्म आचरणात आणतील आणि साधना करून आपलं जीवन आनंदी बनवू शकतील। हा सनातन संस्थेचा जो सनातन संस्था जेव्हा स्थापन झाली तेव्हा मी डोळ्यांसमोर उद्देश ठेवला होता। सनातन संस्थेचे जे संस्थापक आहेत डॉक्टर जयंत आठवले, तर हे अध्यात्मातले अधिकारी संत आहेत, पण पूर्वजीवनात ते एक शास्त्रज्ञ होते आणि क्लिनिकल हिप्नोथेरपी हा त्यांचा विषय होता। तर त्यांना असं लक्षात आलं होतं की त्यांच्याकडे जे 100 पेशंट येतात त्यातले 70% पेशंट तर औषधोपचाराने बरे व्हायचे, पण 30% पेशंट हे कुठल्याही औषधोपचाराने बरे व्हायचे नाहीत। कालांतराने हेच रुग्ण जेव्हा बरे झालेले आढळले तेव्हा डॉक्टर आठवले सायंटिस्ट असल्यामुळे वृत्ती जिज्ञासू होती, त्यांनी विचारलं त्यांना की नेमकं काय झालं, कसं बरे झालात तुम्ही? तेव्हा या सगळ्या मंडळींनी सांगितलं, या रुग्णांनी 30%, की आम्ही काहीतरी गाणगापूरला जाऊन राहिलो, आम्ही गंगेच्या तीरावर जाऊन साधना केली, काही संतांच्या मार्गदर्शनाखाली साधना केली, काही त्रिपिंडी श्राद्ध, नारायण नागवली सारखे विधी केले। असं हे सगळं वेगवेगळ्या प्रकारचे उपाय आध्यात्मिक उपचार केल्याचं त्यांना लक्षात आलं की वैद्यक शास्त्रापेक्षाही एक शास्त्र असं महत्वपूर्ण आहे आणि ते म्हणजे अध्यात्मशास्त्र। तर हे अध्यात्मशास्त्राला त्यांनी स्वतः साधना करून सायंटिफिक लेवलला अभ्यास केला, हिंदू धर्माचा अभ्यास केला, स्वतः साधना केली आणि स्वतः अध्यात्मातले अधिकारी संत बनल्यानंतर सनातन संस्थेची स्थापना झाली। त्यामुळे आजही सनातन संस्थेचे जे सगळे उपक्रम आहेत ते समाजाला आनंदी बनवण्याच्या दृष्टिकोनातून आहेत। जसं मी तुम्हाला सांगेल की आनंदी जीवनासाठी अध्यात्म या विषयावर आम्ही प्रवचनं घेतो, कार्यशाळा घेतो, तणावमुक्तीसाठी प्रवचनं आमची होतात, कार्यशाळा होतात। विशेषतः आम्ही भारतीय सेना, पोलीस, बँकिंग कर्मचारी, सरकारी कर्मचारी, विद्यार्थी, पत्रकार या सगळ्यांसाठी आम्ही तणावमुक्तीची प्रवचनं घेत असतो। त्याचबरोबर जे तरुण आज आपण पाहतो की व्यसनाधीनता प्रचंड वाढलेली आहे, म्हणजे धूम्रपान आणि मद्यपान हे तो सोडाच, आज अंमली पदार्थांचं सेवन अतिशय प्रचंड प्रमाणात होत आहे। तर या स्थितीत तरुणांना या व्यसनमुक्तीपासून या व्यसनांपासून जर दूर व्हायची स्वतःहून इच्छा असेल तर त्यांच्यासाठी आम्ही व्यसनमुक्तीसाठी अध्यात्म ही कार्यशाळा घेतो आणि याचे पण रिझल्ट छान आहेत। त्याचबरोबर जे तरुण मुलं आहेत, आज आपण पाहतो की अनेक तरुण उत्तम शिक्षण घेतात पण आत्मविश्वासाचा अभाव असल्यामुळे त्यांचा व्यक्तिमत्वाचा विकास झालेला नसतो। त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व आध्यात्मिक दृष्टिकोनातून विकसित व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही व्यक्तिमत्व विकासासाठी अध्यात्म अशा प्रकारची कार्यशाळा पण घेतो आणि याचा युवकांनी लाभ घेतलेला आहे। मला हे सांगायचं की समाज एक प्रकारे समाजाला सुदृढ बनवण्यासाठी, आध्यात्मिक दृष्ट्या सुदृढ बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। आता तुम्ही जो प्रश्न विचारला की खरोखर तुम्ही तुमच्या 25 वर्षाच्या या कालखंडात यशस्वी झाला आहात का, मला असं सांगायचं असतं की सामाजिक संस्था म्हणून आम्ही काम करतो समाजात
त्यामुळे फळाची अपेक्षा न करता कार्य करत राहणं हाच आमच्या दृष्टिकोनातनं महत्वाचा गाभा आहे. त्यामुळे समाजाचं कार्य करताना फळ काय मिळतंय याच्यापेक्षा आम्ही निष्काम भावनेने कार्य करतो आहोत ना आणि समाजात सुधार होता येत ना हे पाहणं महत्वाचं आहे. आज तुम्हाला मी सांगेल की एक उदाहरण सांगली जिल्ह्यातलं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं की जिथे ते गावांमध्ये प्रचंड तंटे होते, पण गावात सनातनचा साधना सत्संग सुरू झाल्यानंतर गावातले लोक साधक बनल्यानंतर त्याला आज महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर अशा प्रकारचे अनेक सामाजिक बदल सनातनच्या उपस्थितीत झालेत. मुलं व्यसनमुक्त बनली आहेत, तणावमुक्त जीवन आज भारतीय सेनेतले अधिक जवान करत आहेत, ते देश रक्षणासाठी काम करत असतात. त्यामुळे सामाजिक संघटनांचं कामाचं मूल्यमापन हे ते गेले 25 वर्ष करतायत ह्याच्यातनंच करतायत. एखाद्या व्यक्तीची 25 वर्ष जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ती किशोरावस्थेतून तारुण्याकडे गेलेली अवस्था असते, पण एखादी संघटना जेव्हा 25 वर्ष पूर्ण करते तेव्हा तिचा प्रवास स्थिरतेकडे सुरू झालेला असतो. त्यामुळे 25 वर्ष आम्ही काम करत आहोत, ह्यातच आमची सफलता आहे. आम्ही समाजाचं अथकपणे काम करू शकत आहोत आणि समाजात त्याचे परिवर्तनही दिसत आहे. आणि अनेक वर्ष आम्हाला काम करायचं आहे, कारण समाज सुधारणं एवढं सोपं नाही, आपणही जाणता. 100 वर्ष कार्य करणाऱ्या संघटना आहेत, म्हणून समाज सुधारणेला वेळ लागतो. त्यामुळे सामाजिक दृष्टिकोनातनं पाहिलं तर आज 25 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि हे काम अथकपणे चालू ठेवणं, अखंडपणे चालू करून ठेवणं हेच आमचं ध्येय आहे. म्हणजे सध्या समाजाला आनंदी करण्यासाठी सनातन संस्था प्रयत्न करत आहे, त्याबद्दल तुम्ही सांगितलं, खूपच छान. सध्या सनातन संस्थेचं कार्य हे धर्मशिक्षण देणार आहे, तर सध्या समाजाला खरोखर धर्मशिक्षणाची आवश्यकता का आहे आणि याविषयी काही सांगू शकता का? आपल्याकडे आपण जेव्हा शाळांमध्ये जातो, विद्यार्थी दशेत असतो, तेव्हा तुम्ही जर अनुभवलं असेल तर कुठेही शाळेमध्ये आपल्याला धर्मशिक्षण दिलं जात नाही. म्हणजे अगदी 1ली ते 10वी तर धर्म म्हणजे काय आज कोणाला जर विचारलं, आज आपण पाहतो अयोध्येमध्ये रामललाची स्थापना झाली आहे, रामलला विराजमान झाले आहेत, पण 5वी 6वीच्या मुलांना जर विचारलं की रामाची सीता कोण होती तर काही जण आश्चर्यकारक उत्तर येतात. म्हणजे सामान्य जे धर्म म्हणजे गीता वगैरे शिकवणं तर फारच दूर आहे, सामान्य आपल्या रामायण महाभारतातल्या पौराणिक कथा सुद्धा आपल्या मुलांना शिकवल्या जात नाही. आणि याचा एक मूळ कारण असं आहे की आपल्याकडे भारताचं संविधान जे आहे त्याच्यात आर्टिकल 28 आहे, त्याच्यात स्पष्टपणे म्हटलंय की कुठल्याही शैक्षणिक संस्थानामध्ये आपण धर्माशी संबंधित शिक्षण देता येणार नाही. आणि जर कुठली शिक्षण संस्था धर्माचं शिक्षण या दृष्टिकोनातनं आपण पाहत असू तर धर्माच्या शिक्षणाचं कुठल्याही प्रकारचं जर दिलं तर त्या शाळेची शैक्षणिक मान्यता रद्द केली जाते. तर या दृष्टिकोनातनं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की कुठलीही शाळा झजावत नाही की मुलांना धर्मशिक्षण मिळावं. या उलट आपण पाहिलं असेल तर संविधानाचा अनुच्छेद 30 आहे की ज्याच्यात म्हटलेलं आहे की जर तुम्ही अल्पसंख्याक असाल तर अल्पसंख्याकांची शैक्षणिक संस्थानं असू शकतात आणि अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्थानांमधनं त्यांच्या म्हणजे अल्पसंख्याकांच्या धर्माशी संबंधित शिक्षण दिलं जाऊ शकतं आणि आवश्यकता पडली तर सरकार त्याला अनुदान देईल. म्हणजे मदरसा असू शकते, मदरसांमधनं आपण कुराण आणि हदीसचं शिक्षण दिलं जाऊ शकतं आणि त्याच्या अत्याधुनिकीकरणासाठी सरकार अनुदान सुद्धा देतं. अगदी त्याचबरोबर सांगायचं झालं तर अगदी ख्रिस्ती शाळांमध्ये बायबल शिकवता येतं. पण हेच तर आपल्या हिंदू विद्यार्थ्यांच्या बाबतीत आर्टिकल 28 असल्यामुळे तिथे कुठल्याही शाळांमध्ये धर्म, रामायण, महाभारत, गीता हे शिकवलं जाऊ शकत नाही. त्यामुळे काय होतं की आपल्या सनातन धर्मातला जो मुलगा असतो तो 1ली पासून ग्रॅज्युएट होईपर्यंत त्याला धर्माचं शिक्षण न मिळाल्यामुळे आणि सर्वधर्म समभावाची शिकवण दिली गेल्यामुळे तो नास्तिकतावादी बनतो. आणि या तुलनेत अल्पसंख्याकांची जी मुलं असतात ती लहानपणापासूनच धर्मशिक्षित झाल्यामुळे ते पदवीपर्यंत त्यांच्या जीवनाचे कट्टर समर्थक बनलेले असतात. तर हा एक भेद आहे. आणि आपल्याकडे आज धर्म न शिकल्यामुळे मोठं सामाजिक अराजक सुद्धा उत्पन्न झालं आहे. मी धर्माचं शिक्षण का आवश्यक आहे असा जो प्रश्न तुम्हाला पडला त्याचं उत्तर मी सांगतो. आज आपल्याकडे दूधवाला येतो, दूध विकतो, तो आपल्याला भेसळयुक्त दूध विकतो, डिटर्जंटचं पाणी विकतो, साबणाचं पाणी त्याच्यात घालून विकतो. जे दूध आपण मुलांना अमृत म्हणून देतो ते प्रत्यक्षात त्यांच्यासाठी विषासारखं असतं. म्हणजे दूधवाला काय करतोय, धर्माचं पालन करतोय का त्याच्या? तर नाही, तो अधर्म करतोय, माल प्रॅक्टिस करतोय. तुम्ही डॉक्टरकडे जा, डॉक्टर काय करतो, तुम्ही आजारी नसताना सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या करायला लावतो, अनावश्यक औषधं घ्यायला लावतो. का?
तर या डॉक्टरचे त्या लॅबोरेटरीशी लॅबशी त्याचे हितसंबंध असतात, फार्मा कंपन्यांशी त्याचे हितसंबंध असतात. त्यामुळे तो अधर्म करतो. दुकानदाराचा धर्म आहे ग्राहक हित, पण तो खरोखर दुकानदार आपल्याला ग्राहक हिताप्रमाणे करतो का? तोही लुबाडतो. तो आपल्याला भेसळयुक्त अन्न विकतो. पेट्रोलवाले तुम्हाला भेसळयुक्त पेट्रोल विकतात. आपल्या न्यायव्यवस्थेत सर्वाधिक भ्रष्टाचार आहे. त्यामुळे भारतातलं प्रत्येक प्रोफेशन जे आहे ते एक प्रकारे भ्रष्ट झालेलं आहे. आणि या स्थितीमध्ये जर आपल्याला धर्मच नका शिकल्यामुळे, धर्म एकमात्र अशी गोष्ट असते की जी व्यक्तीला शुभ कर्म काय आणि अशुभ कर्म काय हे शिकवते. आणि अशुभ कर्म केल्याने मृत्यूनंतर पारलौकिक अधोगती होते हेही शिकवतं. त्याच्यामुळे प्राचीन काळात लोक जे आहे दुष्कर्म करायला घाबरायचे, सत्कर्म करायचे. पाप करायला म्हणजे पापभिरू होता हा समाज, कारण तो धर्मशिक्षित होता. दुर्भाग्याने आज धर्मशिक्षण नसल्यामुळे पापांची कोणाला चिंताच नाही. सर्व समाजच पाप करायला लागलेला आहे. आणि त्यामुळे एक सामाजिक अराजकता जे देशात आपण अनुभवत आहोत ते आपल्याला दिसत आहे. त्यामुळे धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे, कारण आपल्याला हे सामाजिक अराजक दूर करून व्यक्तीला सत्कर्मी बनवायचं आहे. बरोबर, तुम्ही सांगितलं ते अगदी सध्या वस्तुस्थिती आहे. पण आता सध्या समाज आहे किंवा एकूणच आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करत आहे सध्या समाज. आणि अशा आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करत असताना सनातनचे कार्य प्रगतीच्या विरोधात आहे किंवा या आधुनिकतेच्या विरोधात आहे असं वाटत नाही का? नाही, मुळातच हा एक गैरसमज आहे. सनातन धर्म व्यक्तीला सत्कर्मवान बनवतो. म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं जसं की जर मला धर्म माहिती असेल तर मला हेही कळतं की माझ्या मुलीवर संदर्भातला जो धर्म आहे तो पिता धर्म आहे. माझ्या पत्नीविषयीचा माझा धर्म आहे तो पती धर्म आहे. आणि माझ्या आईच्या संदर्भातला माझा धर्म जो आहे तो माझा आहे पुत्र धर्म. म्हणजे स्त्री जरी वेगवेगळी असली, स्त्री जरी समोर असली तरी प्रत्येक नात्यानुसार पती म्हणजे व्यक्तीचा जो धर्म आहे तो बदलत असतो. त्याच्यामुळे आणि आपल्याकडे व्यभिचार हा अधर्म मानलेला आहे. त्यामुळे या तीन व्यक्ती म्हणजे बाकी जर कोणी महिला समोर आली तर ते त्या दृष्टिकोनात तिच्याकडनं त्याच्यात आईचं रूप पाहिलं पाहिजे असं आपला धर्म सांगतो. त्यामुळे धर्माची जी शिकवण आहे ती सत्शील आहे, म्हणजे शीलवान बनवणारी आहे. त्यामुळे धर्म हा कुठेही प्रगतीच्या विरोधात नाही. आज तुम्ही जर पाहत असाल की राष्ट्र प्रगती करत आहे, विज्ञानाने आपल्याला काय काय दिलंय, मेट्रो दिलेत, मॉल दिले आहेत किंवा आधुनिक सगळे वास्तू दिलेल्या आहेत. पण या मेट्रो मधले बलात्कार थांबलेत का? मॉलमध्ये होणारे बलात्कार थांबलेले आहेत का? किंवा अश्लील व्हिडिओचं जे रेकॉर्डिंग आज मॉलमध्ये होतं ते कुठे थांबलंय का? हे कशात निर्माण होतं? हे सगळं अनैतिकतेतनं निर्माण होत असतं आणि याला धर्म न शिकणं हे कारण असतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे सनातन धर्म म्हणजे विकासावादमध्ये प्रगतिशील मध्ये धर्म नसल्यामुळे काय झालं आहे, तो धर्महीन विकास झाला आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला गुन्हे वाढलेले दिसतात, त्या प्रगतीमध्ये आनंद दिसत नाही. म्हणजे आज स्मार्ट सिटी तर बनत आहे, पण आपल्याला रावणाची स्मार्ट सिटी हवी आहे का? रावणाची सोन्याची लंका त्या काळात सुद्धा होती, पण भक्तांवर अन्याय होत होते, महिलांची अब्रू लुटली जात होती. अशा प्रकारची स्मार्ट सिटी हवी आहे की आपल्याला रामराज्य हवं आहे? तर रामराज्य हवं असेल तर आपल्याला सनातन धर्माचा स्वीकार केला पाहिजे. आणि आज जो एक गैरसमज माध्यमांनी पसरवला आहे, सनातन म्हणजे काहीतरी प्रतिगामी आहे आणि आम्ही काहीतरी पुरोगामी आहे, तर हे अतिशय चूक आहे. सनातन धर्माची व्याख्या तशी आहे सनातन शब्दाची, नित्य नूतन हा सनातन, जे सतत नित्य नूतन असतं, जे चिरंतन असतं त्यालाच म्हणजे जे जुनं पुराण कधीही होत नाही त्याला सनातन म्हटलंय. आज जो सनातनी शब्द जो एक बदनाम करण्याचा प्रयत्न ही पुरोगामी मंडळी करत असतात, त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की सनातन शब्दाची व्याख्या नेमकी काय. आणि त्यांच्याही जीवनात धर्म नसल्यामुळे किंवा ते धर्मशिक्षित अभाव असल्यामुळे ते एक प्रकारची अशा प्रकारे गैरसमज पसरवत आहेत. पण आता हे टाळणार नाही. आज सनातन धर्माचा अंगीकार पूर्ण पृथ्वीवर होत आहे. आपण पाहतोय की कोरोनाच्या काळानंतर लोक हात जोडून नमस्कार करायला लागले आहेत, सनातनची जीवन पद्धती आचरण करू लागले आहे. त्यामुळे हा काळ आता हिंदू धर्माला, सनातन धर्माला अनुकूल होत आहे आणि हा खरोखर जगाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणार आहे याविषयी खात्री बाळगा. सध्या सनातन संस्थेच्या माध्यमातून हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडली जाते, तसंच जाहीर सभांमध्ये पण हिंदूंमध्ये जागृती केली जाते. तर सध्या हिंदू राष्ट्राची नेमकी संस्थेची संकल्पना काय आहे आणि हिंदू म्हणजे नेमकं काय किंवा त्याची व्याख्या जरा सांगू शकता? फार छान प्रश्न आहे. म्हणजे पहिले तर हिंदू शब्दाची व्याख्या सांगेल मी.
हीनान दूषयति इति हिंदू, म्हणजे हीन अशा रजतम प्रधान कर्मांचा जो त्याग करतो तो हिंदू असतो. म्हणजे हीन कर्म कुठली आहेत? भ्रष्टाचार, व्यभिचार, अनैतिक कर्म, ही सगळी धर्माने हीन कर्म मानलेली आहेत. यांचा जो त्याग करतो म्हणजे एक प्रकारे सत्वशील सज्जन शीलवान जीवन जगतो, सात्विक जीवन आचरण करतो, तो हिंदू असतो. म्हणजे ह्याच्यात कुठेही धार्मिक व्याख्या नाहीये. तर ही मेरुतंत्रातली जी व्याख्या आहे शैव आगम ग्रंथातली, ही सगळी त्या जातीची विशेषता सांगणारी आहे की हा सत्वगुणी समाज असतो. आणि या सत्वगुणी समाजाचं एक वैशिष्ट्य काय आहे की तो जो समाज आहे तो समाज हा विश्वकल्याणाचा विचार करतो. म्हणजे आपल्याकडे सनातन धर्मात यज्ञ सुद्धा होतात, ते विश्वशांतीसाठी होतात. आपण प्रार्थनासाठी सुद्धा विश्वकल्याणासाठी करतो. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान लिहिलं, ते आता विश्वात्मके देवे, म्हणजे विश्वासाठी प्रार्थना आहे ती. किंवा रामदास स्वामींना आपण अनुभवलं, त्यांनी लिहिलं चिंता करतो विश्वाची, म्हणजे विश्वाची चिंता त्यांच्या मनात लपलेली आहे. अगदी आपल्या उपनिषदांमध्ये वसुदैव कुटुंबकम म्हटलंय, म्हणजे वसुधा म्हणजे पृथ्वी हेच आमचं कुटुंब आहे, असा आमचा विचार आहे धर्मशास्त्राचा. त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की हिंदू म्हणलं की तो विश्वकल्याणाचा विचारच करणारा असतो. त्यामुळे सात्विक आचरण करतो, जो विश्वकल्याणाचा विचार करतो तो हिंदू झाला. आता या व्याख्येमध्ये कुठेही इस्लामचा व्यक्ती आहे, तो जरी सत्वशील आचरण करत असेल, म्हणजे आपण म्हणतो डॉक्टर अब्दुल कलाम, ते सुद्धा पाहिलं तर ते सात्विक आहेत, सज्जन, ते कुठेही सत्वशील जीवन जगतायत, तर ते या व्याख्येनुसार एक प्रकारे हिंदूच ठरतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हिंदू राष्ट्र, तुम्ही जी व्याख्या विचारली, आजकाल एक राजकीय विचार प्रबळ होत आहे. त्याच्यात आपण म्हणतो की हिंदूंचं हित साध्य करणारी राज्य व्यवस्था म्हणजे हिंदू राष्ट्र, हा एक विचार लोकप्रिय झालेला आहे. पण हिंदू राष्ट्र सनातनला अभिप्रेत केवळ हिंदूंचं कल्याण एवढं नाही, तर ते विश्व कल्याणाचं आहे. आमचे सनातन संस्थेचे संस्थापक होते डॉक्टर आठवले यांनी 1998 मध्ये एक ईश्वरी राज्याची स्थापना नावाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथात त्यांनी हिंदू राष्ट्राची व्याख्या म्हटलं होतं की अध्यात्म आधारित राज्य व्यवस्था म्हणजे हिंदू राष्ट्र. म्हणजे जिथे सगळीच प्रजा, प्रशासकीय अधिकारी, राजा हे अध्यात्म केंद्रित जीवन जगणारे असतील आणि अध्यात्म धर्माच्या नियमाने वागणारे असतील. त्यामुळे अशा प्रकारची राज्य व्यवस्था सनातनला अभिप्रेत आहे. 2013 मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांनी हिंदू राष्ट्र स्थापनेची दिशा हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकात त्यांनी लिहिलं होतं की हिंदू राष्ट्र म्हणजे सत्वगुणी लोकांचे विश्व कल्याणासाठी स्थापन झालेलं राष्ट्र म्हणजे हिंदू राष्ट्र. म्हणजे विश्व कल्याणार्थ कार्यरत सात्विक लोकांचं राष्ट्र ही त्यांनी आध्यात्मिक स्तरावरची हिंदू राष्ट्राची व्याख्या केली. तर अशा प्रकारे विश्व कल्याणाचा विचार डोळ्यासमोर ठेवून धर्माधारित राज्य व्यवस्थेचा विचार हा सनातनच्या व्याख्या देतो आणि ही सनातन संस्थेची हिंदू राष्ट्राची कल्पना आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींचा, ह्या सगळ्या जागृतीचा, या कार्याचा राजकीय पक्षांना फायदा होतोय असं वाटत नाही का? लक्षात घेतलं पाहिजे की सामाजिक संस्था, मी मगाशी पण सांगितलं की सामाजिक संस्था ज्या कार्य करत असतात त्या निष्काम भावनेने करत असतात. समाज परिवर्तन व्हावा, समाजात सुधारणा व्हाव्या, समाजात अपेक्षित परिवर्तन व्हावं यासाठी समाजसेवी भावनेने, समर्पणाच्या भावनेने निष्काम कर्मयोग केला जातो. त्याच्यात एखाद्या संघ, आता आपण आज विचार करतो की जेव्हा आम्ही आध्यात्मिक कार्य करतो ती हिंदुत्वाला जवळची विचारधारा, म्हणजे जे हिंदुत्वादी विचारांचे राजकीय पक्ष असतात त्यांच्या दृष्टिकोनातनं ही एक अनुकूल विचारधारा आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा समाजात सामाजिक कार्य करत असतो त्याचा बाय प्रोडक्ट म्हणून त्याचा जो लाभ, राजकीय लाभ होतो, तो या राजकीय पक्षांना होतच असतो. पण सामाजिक संस्थांनी मग आध्यात्मिक कार्य करायचं सोडायचं का? तर नाही. कारण शेवटी ज्या भावनेने आम्ही कार्य करत आहोत ते समाजाच्या हिताचं आहे, सर्व समाजाच्या हिताचं असल्यामुळे त्याच्यातनं एखाद्या राजकीय पक्षाला लाभ होत असेल तर त्यात काही अडचण नाहीये. त्याच्यातनं जर देशाचा विकासच होणार असेल तर तो आम्हाला अपेक्षितच आहे. त्यामुळे राजकीय विचारांचा लाभ हानीचा विचार आम्ही करत नाही. आम्ही सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी मंडळी आहोत. समाजसेवी भावनेने आम्ही समर्पणातून कार्य करतो. आणि सनातन संस्थेची ही जी 25 वर्षे आहेत ही एक प्रकारे सनातनच्या साधकांची, सनातनच्या शुभचिंतकांच्या योगदानाची जी समर्पणाची ही 25 वर्षे आहेत असं मी म्हणेल. ही निष्काम कर्मयोगाची 25 वर्षे आहेत असं मी म्हणेल. सध्या सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्ष आहे, तर त्या निमित्ताने तुम्ही समाजाला सध्या कोणता संदेश देऊ इच्छिता? धर्मशास्त्रात म्हटलंय, म्हणजे कौटिल्याच्या अर्थशास्त्रातच म्हटलेलं आहे की सुखस्य मूलम धर्म, सुखाचं मूळ हे धर्म आहे. म्हणजे जर तुम्हाला खरोखर सुख, आनंद हवा असेल
तर तुम्ही धर्माचं आचरण केलं पाहिजे. पण आज बहुवंशी लोकांना हेच माहीत नाही की धर्माचं आचरण कसं करायचं, कारण धर्माचं शिक्षणच नाही आहे. म्हणून सनातन संस्थेने धर्माचं शिक्षण देणारे प्रवचन, सत्संग, अभ्यासवर्ग असे कार्यक्रम सुरू केलेले आहेत. तर या कार्यक्रमांचा लाभ घ्या, धर्मशिक्षित व्हा आणि धर्माचं आचरण जीवनात करून आपलं जीवन आनंदी बनवा, हेच या निमित्ताने मी सगळ्यांना आवाहन करेन. खूप छान. म्हणजे आज एकूणच ह्या मुलाखतीच्या निमित्ताने आपल्याला सनातन संस्थेचे विविध भाग शिकता आले. म्हणजे सनातन संस्था काय कार्य करत आहे समाजासाठी हेही लक्षात आलं आणि त्याचा फायदा सध्या समाजामध्ये कशा पद्धतीने होत आहे हेही आम्हाला जाणून घेता आलं. त्याबद्दल आपले सर्वांचे आपले खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद. आप देख रहे हैं UCN न्यूज, खबर वही जो हो सही.